नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. मंडळी, आज आपण इंटिरिम बजेट या विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय तसा मांडायला आणि समजवायला बोरिंग किंवा कठीण आहे, पण आय एम शुअर ॲट द एंड तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. इंटिरिम बजेट, त्यामधील वेगवेगळ्या योजना आणि त्याचा आपल्यावरती होणारा परिणाम याच विषयावरती पुढील 5 मिनिटांमध्ये आपण विवेचन करणार आहोत. पण विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीचे आवाहन, मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल किंवा फिरत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा, हीच विनंती. चला मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. मंडळी, हुशार माणसं आपण केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची एकही संधी सोडत नाहीत. काल देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील बजेट सादर करताना अतिशय चतुराईनं 1919च्या अगोदरची परिस्थिती आणि आजची स्थिती याचा वारंवार उल्लेख केला. आणि आता आपण नजर टाकूया काही महत्त्वाच्या आकड्यांकडे. डायरेक्ट बेनिफिट स्कीममुळे 2.27 लाख कोटी रुपयांची बचत नोंदवली गेली आहे. 25 कोटी भारतीय मल्टी डायमेन्शनल गरिबी रेषेच्या वरती सरकले आहेत. रस्त्यावरती ठेला किंवा स्टॉल लावणाऱ्या 78 लाख लहान व्यापाऱ्यांना PM स्वनिधी योजनेअंतर्गत मदत केली गेलेली आहे. PM मुद्रा योजनेअंतर्गत मागील वर्षात तरुणांना 43 करोड तर महिलांना 30 करोड लोन देण्यात आले आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा फायदा मिळाला आहे, तर 4 कोटी शेतकरी PM फसल बीमा योजनेअंतर्गत समाविष्ट केले गेलेले आहेत. 2014ला भारतामध्ये 16 IIT, 7 एम्स आणि 723 युनिव्हर्सिटी होता. आज 2023ला भारतामध्ये 23 IIT, 22 एम्स आणि 1113 युनिव्हर्सिटीज आहेत. 2024चे इलेक्शन लक्षात घेता महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता या 4 नवीन जाती निर्माण केलेल्या गेल्या आहेत आणि संपूर्ण राजकारण हे त्याच्या अवतीभोवती असणार आहे. मित्रांनो, पुढे सरकूया. या इंटिरिम बजेटमधील सर्व योजना अमृत काळातील पंचसूत्री कार्यक्रमांमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. आणि काय आहेत या योजना याचा आपण विचार करूया. सूत्र अथवा स्ट्रॅटेजी पहिली, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच शाश्वत विकास. कार्बन उत्सर्जन म्हणजेच नेट झिरो 2070 पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे आणि त्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत विंड पॉवर आणि सोलार पॉवरवरती अधिकाधिक फोकस करण्याचे ठरवले आहे. 1 कोटी घरांवरती सोलार पॅनल बसवून त्यांना 300 युनिट पर्यंतची इलेक्ट्रिसिटी फ्री मिळणार आहे आणि त्यानंतर तयार झालेली ॲडिशनल इलेक्ट्रिसिटी त्यांना ओपन मार्केटमध्ये विकता देखील येईल. शहरांमधील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या बसेस बदलून इलेक्ट्रिक बसेसने त्यांची रिप्लेसमेंट केलेली जाणार आहे. पंचसूत्रीमधील सूत्र दुसरे, इन्फ्रास्ट्रक्चरमधली इन्व्हेस्टमेंट म्हणजेच पायाभूत सुविधांचा विकास. भारतामध्ये पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आणि त्याच्या दृष्टिकोनातनं शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्याचे काम चालूच राहील. तसेच उडान योजनेअंतर्गत नवनवीन विमानतळे बांधण्यात येतील. जर भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या तरच भारताची प्रगती होईल आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येईल. हे जाणून घेऊन रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यांचा सर्वांगीण विकास आणि प्रगती साधली जाणार आहे. मित्रांनो, 2005 ते 2014 या कालखंडामध्ये भारतामध्ये $208 बिलियन इतकी गुंतवणूक झाली होती, तर त्या उलट 2014 ते 2023 म्हणजेच मोदी कालखंडात ती $596 मिलियन इतकी झाली आहे. सूत्र तिसरे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच सर्वसमावेशक विकास. 9 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना सर्वायकल कॅन्सरसाठी फ्री लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून पोषण 2.0 हा कार्यक्रमही इम्प्लिमेंट केला जाईल. तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत समाविष्ट केले गेलेले आहे. सूत्र चौथे, या सूत्राअंतर्गत PM ग्रामीण आवास योजनेच्या मार्फत येत्या 5 वर्षात 2 कोटी नवीन घरे बांधून दिली जाण्याचे उद्दिष्ट
ठेवणे गेलेले आहे। तसेच देशांतर्गत टुरिझम वाढवण्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे म्हणजेच टुरिस्ट स्पॉट्स आणि स्पिरिच्युअल टुरिझम याच्या विकासासाठी लॉंग टर्म इंटरेस्ट फ्री लोन्स राज्यांना दिले जातील। लक्षद्वीप सकट भारतातील समुद्रकिनारे आणि पोर्ट्स यांच्या विकासासाठी पैशाची प्रोव्हिजन म्हणजेच तरतूद देखील केली गेलेली आहे। सूत्र 5 शेती आणि शेतमालावरची प्रक्रिया। कापणीनंतरचा कालावधी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच पब्लिक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये प्रमोट केले जातील। चला पुढे जाऊया। आत्मनिर्भर तेलबिया अभियान हे देखील असेच पुढे चालू ठेवले गेले आहे। त्याचप्रमाणे डेअरी विकासासाठी एक परिपूर्ण योजना देखील आणली जाईल आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अधिक सक्षम केली जाईल। या योजनेअंतर्गत 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स निर्माण केले जातील। मंडळी, बजेटमध्ये रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाचा असतो। मग पैसा येतो कुठून आणि जातो कुठून हे देखील आपण अतिशय पटकन बघूया। इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 19%, GSTच्या माध्यमातून 18%, कॉर्पोरेट टॅक्स 17%, सेंट्रल एक्साईज 5%, कस्टम्स 4% आणि भारत सरकार जे लोन घेते त्याच्या माध्यमातून 28% पैसा भारत सरकार उभारतो आणि वेगवेगळ्या विकास कामांवरती खर्च देखील करतो। तर 20% खर्च लोनच्या इंटरेस्टवरती खर्च होतो। डिफेन्सवरती 8%, सरकार वेगवेगळ्या सबसिडी देते त्याच्यावरती 6%, सरकारी नोकरांना पेन्शनवरती 4% आणि 20% उत्पन्नाचा भाग राज्य सरकारने त्यांचा हिस्सा म्हणून त्यांना दिला जातो। मित्रांनो, हे इंटिरिम बजेट असल्यामुळे इन्कम टॅक्सच्या स्लॅब्समध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। आपल्या लहानपणापासून भारत एक विकसनशील म्हणजेच डेव्हलपिंग नेशन आहे किंवा देश आहे असे आपण नेहमी म्हणायचो। पण यावर्षी पहिल्यांदा 2047ला भारत एक विकसित म्हणजेच डेव्हलप्ड नेशन होईल याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। याचाच अर्थ असा की विकासाचा हा रथ असाच पुढे राहील, परंतु त्याला योग्य प्लॅनिंग आणि परफेक्ट इम्प्लिमेंटेशनची जोड मात्र नक्की लागणार आहे। बजेट संबंधीची सगळी माहिती 5-7 मिनिटात देणं अशक्य आहे आणि म्हणूनच हा गोषवारा तुमच्या समोर सादर करण्याचा माझा प्रयत्न आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।